राज्यातील 29 महापालिकेतील महापौर पदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। 50% महिला आरक्षणाचे नियम लागू केल्यानं राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे, तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे। महिलांना असलेल्या 50% आरक्षणानुसार 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे। मुंबई पुण्यामध्ये सर्वसाधारण महिला राज असेल, तर ठाण्यात अनुसूचित जाती आणि केडीएमसी मध्ये अनुसूचित जमातीचा महापौर असणार आहे। मुंबई महापालिकेमध्ये महिला राज असणार आहे, कारण मुंबई महापालिका महापौर पदाचं आरक्षण सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाले आणि त्यामुळे मुंबईची महापौर महिला असणार आहे। महापौर पदासाठी भाजपकडून विविध नावं चर्चेत आहेत। यामध्ये तेजस्वी घोसाळकर, राजश्री शिरवाडकर, अलका केरकर, रितू तावडे यांच्यासह काही महत्त्वाची नावं चर्चेत आहेत। त्यामुळे मुंबईच्या महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे। भाजपतर्फे कुणाकुणाची नावं चर्चेत आहेत आपण बघूया। तेजस्वी घोसाळकर, राजश्री शिरवाडकर आणि हर्षिता नार्वेकर यांची नावं चर्चेत आहेत। अलका केरकर आणि रितू तावडे यांचंही नाव चर्चेत आहे। आशा मराठे आणि शीतल गंभीर यांचं सुद्धा नाव भाजपकडून महापौर पदासाठी चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे। आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आरक्षण सोडत झाली ती कायद्यानुसार, परंपरेनुसार, नियमानुसार झाली आहे आणि आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल, वाजत गाजत बसेल, मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल, मराठी माणसाच्या सेवेसाठी बसेल, संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी बसेल, महायुतीचा महापौर डौलाने बसेल। परंपरा बदलण्याची गरज काय मला कळते पहिलं, काय गरज भासते, यांच्या गरजा सुद्धा सत्तेच्या दृष्टिकोन ठेवून केल्या जातात। त्या गरजा असतात, काय बदललं पाहिजे, काय केलं पाहिजे। उद्धवजींनी वॉर्डची संख्या वाढवण्याचा विचार केला होता, लोकसंख्या बळकता तुम्ही नाही करू दिलात। लोकसभेची संख्या वाढवायचं मात्र नक्की ठरलेलं आहे, मग महापालिकेची का नाही वाढवायला दिली, का अधिक जागा नको। मुंबई महापालिकेतलं क्षेत्र पाहता लोकसंख्या इतकी भयानक झालेली आता 2-2.5 कोटीच्या घरात झाली, त्यांचे प्रतिनिधी त्या प्रमाणात असायला हवेत असा विचार का येत नाही, हाही प्रश्न आहे।